तर जनता माझ्यावर विश्वास दाखवेल असं रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे। भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर दानवेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू झालाय। या मतदारसंघातले काँग्रेसचे किंवा विरोधी एकमेव लोकप्रतिनिधी कैलास गोरंट्याल आपल्या बरोबर आहेत। गोरंट्याल साहेब, लोकसभेचं काय? लोकसभेचं असं चाललंय की काँग्रेसला सुटणार आहे 100%। आणि जे 2-3 प्राधान्याने सांगतो मी, एक तर कल्याण काळे, रावसाहेब दानवे आपल्या बरोबर आहेत। तथा पक्षाने 6व्यांदा विश्वास दाखवलेला आहे, जनताही विश्वास दाखवणार का? हे बघा, माझं राजकीय जीवन 45 वर्षापूर्वी सुरू झालं। गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार। मी 2 वेळेस विधानसभा लढलो, आमदार झालो आणि 5 वेळेस लोकसभा, म्हणजे सतत 7वी टर्म माझी। आणि आता 8व्यांदा पार्टीनं मला तिकीट दिलं। गेले 45 वर्ष मी जनता पार्टीपासून माझा प्रवास सुरू झाला, तर तो आत्तापर्यंत मी पार्टीला यश मिळवून दिलं आणि नेत्यांचा विश्वास कमावला। आणि पार्टीचे ध्येय धोरणं आहेत, ते ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मी। आणि पार्टीच्या शिस्तीला कुठेही तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन मी आत्तापर्यंत केलं आहे। मोदीजीच्या कार्यकाळात मी 2ऱ्यांदा केंद्रात मंत्री झालो। अमित भाई या देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना मी 5 वर्ष राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष राहिलो। ही सगळी माझी राजकीय पार्श्वभूमी पाहता आणि एवढी धावपळ असताना, देशभर दौरे करत असताना, महाराष्ट्रात दौरे करत असताना या लोकसभा मतदारसंघातील जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि कधीही मला पराभवाचं तोंड पाहू दिलं नाही। मला आत्ता बी विश्वास आहे की एकूण माझा काम, एकूण माझा संपर्क हे पाहता याही वेळेस माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनता माझ्यावर विश्वास दाखवील, मला निवडून पाठवील आणि या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करण्यासाठी पुन्हा मदत करतील। कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी।